ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी नगरसेवक गोपाळराव पठाण यांचं खरोखरच एक अभिमानपद हे गेले 8 वर्ष झालं आमच्या कोल्हापूर वारकरी संप्रदायाला त्यांनी प्रत्येक वर्षी छत्री असू द्या, रेनकोट असू द्या, पाण्याची बॉटल असू द्या व ब्लँकेट असू द्या, प्रत्येक वर्षी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आजपर्यंत त्याची या पाठलोकांच्या मंदिरामध्ये सेवा केली आहे. अशा या मावळ्याला कोल्हापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने एक मानाचा मुद्दा करतो की असे या ठिकाणी गेले नगरसेवकच्या आधीपासून या पट्ट्यामध्ये शिवजयंती असू द्या किंवा हिंदूंचा कुठलाही कार्यक्रम असू द्या सर्वांमध्ये येणाऱ्यांनी भागवून गफूरबाई आपल्या कायम आम्हाला सहकार्य करतात. ग्राम दैवताची उत्सव असू द्या, उत्सवाच्या टायमाला दरवेळेस स्वतःहून गफूरबाई अख्या कोणत्या कुठं ग्रामस्थांमध्ये गल्लोगल्ली स्वच्छतेचे मोहीम करतात. स्वतःच्या गाड्या स्वतःच्या खर्चाने आज ते काम करतात आमच्या पट्ट्यामध्ये. असा नगरसेवक याच्या आधी कधी झालेच नव्हते, पण यांचं पण आज या ठिकाणी मी अभिनंदन करतो की खूप चांगला आम्हाला लोकप्रतिनिधी या पट्ट्यात मिळाले. पंढरीची वारी जयाच्या पुढी तयाची पाय धुळ लाभो माझ. आज इथं जे वारकरी आले आणि त्यांची सेवा आमचे गफूरबाई पठाण हे नगरसेवक असले तरी आमच्या सगळ्यांसाठी आमच्या भावाची भूमिका चांगल्या पद्धतीने पार पाडतायत. आणि आजही म्हणजे कायमच इथं त्यांनी दातृत्व, वक्तृत्व आणि नेतृत्व कसं असावं याची झलक म्हणजे आमचे भाई आहेत. आणि आजही त्यांनी या वारकऱ्यांसाठी विविध वस्तू आणल्या, छत्री आणली, सॅक आणली ठेवण्यासाठी आणि सतरंजी अंतरण्यासाठी आणली. आणि याच वर्षी नाही तर ते अनेक वर्षानुवर्ष हे वारकऱ्यांसाठी हा उपक्रम राबवत आहेत. आणि आज त्यांनी या कार्यक्रमासाठी आम्हाला सगळ्यांना बोलवलंय आणि आम्हालाही याची संधी दिली आहे. त्याबद्दल पहिल्यांदा गफूरबाईंचे आम्ही आभार मानतो. आणि ही वारी हे शेतकरी आपली शेतीची कामं विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी वर्षभर वाट पाहतात आणि त्यांची सेवा करायला लाभणं हे कोंढऱ्या गावाचं खरोखरच म्हणजे भाग्य म्हणावं लागेल. आणि अनेक वर्षाची ही परंपरा ही लोक आवडीने जपतायत आणि विठुरायाच्या चरणी लीन होण्यासाठी चाललेल्या वारकऱ्यांची सेवा करतायत. तर ह्यांना हे सेवा करण्याचं अधिकाधिक सेवा करण्याचं बळ परमेश्वर त्यांना प्रदान करो. आणि कायमच लोक सुखी कशी राहतील, आमच्या नंदाताई असतील आणि गफूरबाई असतील, हे कायमच वर्षानुवर्ष लोक जपत आली आहेत. ही लोक जपणारी मंडळी आहेत. आणि आजही त्यांनी लोकांच्या सेवेसाठी आज अन्नदान असेल किंवा विविध वस्तू वाटप असेल हे चांगल्या पद्धतीने केलं. त्याबद्दल खरोखर मी पहिल्यांदा त्यांचे आभार मानतेय. आणि विठुरायाच्या चरणी लीन होणारे हे भाविक हे विठुरायाच्या ओढीने आज निघालेले त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा विठुराया पूर्ण करू दे. आणि जे आत्ताचं जे वातावरण जे गढूळ झालंय तर मुलांच्या नोकऱ्या असतील किंवा आमचे इतरही खूप प्रश्न आहेत, सिलेंडरची भाववाढ असेल, हे प्रश्न आम्हाला जे भेडसावत आहेत दैनंदिन जीवनात, इथं ह्या प्रश्नातून विठुराया नक्कीच आमची सुटका करावी असं आम्ही साकडं विठुरायाला घालणार आहे. आज कोंढवा परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे वारकरी संत सज्जन उमरस सातारा जिल्ह्यातून या ठिकाणी कोंढव्यामध्ये आलेले आहेत. दरवर्षीच त्यांचा मुक्काम या कोंढव्याच्या विठ्ठल मंदिरात असतो. आणि महाराष्ट्राच्या लोकांच्या मध्ये असलेल्या एकतेचं आणि विठ्ठलाबद्दलच्या भक्तीचं प्रतीक आज आपल्याला कोंढव्यामध्ये पाहायला मिळत आहे. आमच्या कोंढवा ग्रामस्थांनी यांच्या सगळ्यांची राहण्याची, जेवणाची, बाकीची व्यवस्था उत्तम केलेली आहे. पण त्याबरोबर आमचे नगरसेवक गफूरबाई पठाण हे स्वतः मुस्लिम धर्मीय जरी असले तरी सुद्धा इथल्या संस्कृतीशी, इथल्या मातीशी त्यांचं नातं अतिशय घट्ट आहे. आणि त्यांनी आज वारकऱ्यांना ज्या जीवनावश्यक वस्तू किंवा या वारीच्या मध्ये ज्या वस्तू लागतील त्याचा आज भेट द्यायची ठरवलेली आहे. शेवट आपल्यात असं म्हटलं जातं, साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा. त्या उक्तीप्रमाणे आज खरंच या साधू संतांची सेवा गफूरबाईंनी केलेली आहे. पाऊस पुढच्या काळामध्ये आहे, त्यांना छत्री दिलेली आहे, त्यांचं साहित्य राखण्यासाठी बॅग दिलेली आहे. त्याच्यामुळं एक सौंदर्याचं वातावरण महाराष्ट्रामध्ये कसं असावं
आणि जातीभेदाच्या भिंती सारून माणसासाठी कसं काम करावं याचं चांगलं उदाहरण आज गफूरबाईंनी प्रस्तुत केलेलं आहे. आमच्या कोंढव्यामध्ये नेहमीच सर्व धर्मीय एकत्रच येऊन हे असे चांगले कार्यक्रम राबवत असतात. इथल्या विठ्ठल मंदिराचे जे भजन सगळं मंडळ आहे त्यांचंही विशेष आभार मानलं पाहिजे की एका मुस्लिम समाजातल्या माणसाला मंदिरात येऊन वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी मोठ्या मनाने त्यांना दिली. त्याच्यामुळं हिंदू किंवा मुस्लिम असा भेद वारकरी संप्रदायात पाळला जात नाही. वारकरी संप्रदायात समोर येईल त्याच्या आतमध्ये परमात्मा आहे असं समजून त्याचे पाय अगदी चरण स्पर्श करण्याची प्रथा आणि परंपरा आहे. त्यामुळं वारकरी संप्रदायाची संस्कृतीच वेगळी आहे आणि ही संस्कृती आज या कोंढवा परिसरामध्ये जतन आणि जोपासन केली जात आहे. त्याचा आम्हाला सगळ्यांना आज अभिमान आहे. मी या सगळ्या वारकरी बांधवांचं सर्व साधू संत जनांचं या भागाचा आमदार या नात्यानं स्वागत केलेलंच आहे. यांच्या मार्फत आम्ही सर्वांनी विठुरायाच्या चरणी नमस्कार सुद्धा पाठवलेला आहे आणि साकडंही घातलेला आहे की महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, बळीराजा सुखी व्हावा, महाराष्ट्रातील रयतेला सुख समृद्धी आरोग्य लाभावं आणि महाराष्ट्रावरती कसलंही विघ्न न येता महाराष्ट्र हा असाच प्रगतीत अग्रेसर व्हावा.